इराणचा कतारच्या LNG प्रकल्पावर हल्ला. कतारचा सर्वात मोठा LNG प्रकल्प उद्ध्वस्त. जगात गॅस वॉर, भारताचं टेन्शन वाढणार. इराण इस्रायल युद्ध आता गॅस वॉरच्या दिशेनं निघालंय. इस्रायलनं साऊथ पार्सवर केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणनं कतारमधल्या LNGच्या सर्वात मोठ्या प्रकल्पावर हल्ला चढवलाय. या हल्ल्यात हा प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळं भारताचं टेन्शन मात्र चांगलंच वाढलंय, कारण याचा थेट परिणाम भारताच्या LNG पुरवठ्यावर होणार आहे. भारत कोणत्या देशातून किती LNG आयात करतो पाहूया. भारताला जेवढी गरज आहे त्यातील 50% नैसर्गिक गॅस भारत आयात करतो. यात आखाती देशातून सर्वाधिक गॅसची आयात केली जाते. भारत कतारमधून 42.2%, अमेरिकेकडून 18.5%, तर UAE मधून 11.11% आणि अंगोलामधून 7.7% गॅस आयात करतो. भारतानं नुकताच कतार एनर्जी सोबत दरवर्षी 7.5 दशलक्ष टन LNG आयात करण्यासाठी 20 वर्षांच्या कराराचं नूतनीकरण केलंय, ज्याची किंमत अंदाजे 78 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. त्यात इराणनं कतारमधील LNG प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामुळे भारतावर काय परिणाम होईल पाहूया. भारत दरवर्षी 57 मिलियन टन LNG ची आयात करतो. यातील 12 ते 13 मिलियन टन LNG कतारहून येतो. त्यामुळे कतारमधील हल्ल्यानंतर तिथे उत्पादन कमी झाल्यास भारताला LNGच्या टंचाईची झळ बसेल. त्यामुळे भारताला इतर देशांमधून महागडा LNG विकत घ्यावा लागू शकतो. भारतात LNGचा कुठे कुठे वापर होतो पाहूया. ऊर्जा प्रकल्पांमध्ये विजेच्या निर्मितीसाठी वापर केला जातो. काच, सिरॅमिक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांमधील मशिनरीसाठी ते महत्त्वाचं इंधन आहे. लांब पल्ल्याची अवजड वाहनं आणि मोठ्या जहाजांसाठी डिझेलला पर्यायी इंधन आहे. स्वयंपाकासाठी आणि रूम हीटर म्हणून खोल्यांमधलं तापमान वाढवण्यासाठी, तसंच फर्टिलायझर, औषधं आणि प्लास्टिकच्या कारखान्यांमध्ये देखील मोठा वापर होतो. त्यामुळे या उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हे कारखाने बंद पडले तर बेरोजगारीचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहे. आधीच होर्मुझ जलमार्ग बंद केल्यामुळं कच्च्या तेलाचे दर $120 वर गेले. हे गॅस वॉर असंच सुरू राहिलं तर हे दर $200 वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. रिपोर्ट साम TV न्यूज.